नमस्कार. प्रतिभा मेजवानीमध्ये आज आपण बनवूया झुणका. त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे. त्यात थोडंसं 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन देऊ. तेल तापलं की त्यामध्ये प्रथम राई घालूया. राई तडतडली की त्यामध्ये नंतर जिरं घालून घेऊया. राई तडतडायला सुरुवात झाली, त्यामध्ये जिरं घालून घेते. थोडंसं हिंग, आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेऊया. लसूण थोडा परतला गेला की त्यामध्ये 2 मोठे कांदे घालून घेते. हे कांदे तेलावर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा शिजण्यासाठी मी कढईवर ताटामध्ये थोडं पाणी ठेवलं होतं, त्यामुळे कांदा व्यवस्थित शिजला जातो, खाली तळायला लागत नाही. आपण बघूया आपला कांदा मऊ झाला आहे. कांदा जास्त शिजून घ्यायचा नाही. कांदा मऊ झाला की त्यामध्ये मी हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून घेते. परतवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालते. 2 मिनटं आपण मसाला शिजवून देऊया. वर ताटामध्ये परत पाणी घालून ठेवते. 2 मिनटं वाट बघूया. आपण झाकण काढून बघूया. आपले मसाले तेलामध्ये चांगले परतले गेले आहेत. मसाले तेलामध्ये चांगले परतले की त्याचा स्वाद मसाल्याचा तेलामध्ये चांगला उतरतो आणि पदार्थही चांगले लागतात. आता ह्यामध्ये आपण बेसन घालून घेऊया. मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. आता आपण मंद गॅसवर ते परतवून घेऊया. बेसन परतवून त्यावर ताटामध्ये पाणी घालून परत थोडंसं शिजून देऊया. शिजण्याच्या अगोदर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे, त्यामुळे बेसन सगळीजवळ चांगलं शिजलं जाईल. सगळ्या बाजूनी मारून घ्यायचं, त्यामुळे सगळ्या बाजूने शिजलं जाईल. आणि आपण झाकण ठेवून देऊया. आता आपण ताट काढून बघूया. आपलं पिठलं बऱ्यापैकी शिजत आलं आहे. अजून थोडंसं शिजवून घ्यायचं. त्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडासा पातीचा कांदा घालते, त्यामुळे ह्या पिठल्याला चव चांगली येते. थोडासा पातीचा कांदा घालून परत हलवून घेऊन 5 मिनटं परत आपण गॅसवर ठेवूया. पिठलं तयार होत आहे. परत ताटावर पाणी ठेवून 5 मिनटं वाट बघूया. आपण बघूया आपलं पिठलं शिजलं आहे की नाही. पिठलं आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे.
आपण ताटावर पाणी ठेवलं होतं त्यामुळे पिठलं तळाला अजिबात लागलेलं नाही आहे. आता चण्याचं पीठ पचायला कच्चं असतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालून घेऊया. त्यामुळे हे बाधत नाही, व्यवस्थित पचलं जातं. थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आपण हे काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपलं हे पिठलं खाण्यासाठी तयार आहे. तांदळाच्या भाकऱ्या, कांदा, मिरची.